हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? गुड मॉर्निंग. कसे आहेत? क्वेश्चन पेपरमधले मित्र हो, मी जवळजवळ 6-7 क्वेश्चन पेपर फॉलो केलेत. तेच येतात. त्याच्यातून सामायिक मी कॉमन क्वेश्चन घेतो. आता आजचा जो क्वेश्चन आहे व्हेरी इम्पॉर्टंट, 3 मार्क कॅरीज. 3 मार्काचा आहे आणि तो त्याच्यावरच अवलंबून आहे. कशावर? ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. एकदम समजून देतो, चांगल्या प्रकारे ऐका आणि एकच करा. हा जर केला तर तुम्हाला त्याच्यावरचे 3 प्रश्न सोडवता येतील. उपप्रश्न देतात. 4थ्यामध्ये येतो आणि 5व्यामध्ये येतो. कधी कधी हा 5व्यामध्ये पण देतात. फार सोपा आहे. इट इज व्हेरी इझी टू व्हेरी सिम्पल टू इव्हॅल्युएट दिस ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. त्यांनी दिलंय काय मित्र हो? प्रूव्ह दॅट. क्वेश्चन दिलाय, प्रूव्ह दॅट tan a upon 1 plus tan square a bracket square plus cot a upon 1 plus cot square a bracket square is equal to sin a multiplied cos a. प्रूव्ह. हे काय आहे? प्रूव्ह आहे. मग आता 3 मार्कासाठी 1 plus tan square a आणि 1 plus cot square a हे तुम्हाला माहिती, बरोबर की नाही? मग घ्यायचं सोल्युशन बघा. tan a अपॉन 1 plus tan square a तुम्हाला माहिती आहे sec square a आणि ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cot अपॉन 1 plus cot square a हे पण माहिती आहे फॉर्म्युल्याप्रमाणे, बरोबर? ते काय आहे? कोसेक स्क्वेअर ए ब्रॅकेट कोसेक स्क्वेअर ए आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर. प्रत्येक वेळेस ब्रॅकेट स्क्वेअर आहे बघा. आता हा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू स्क्वेअर, स्क्वेअर इंटू स्क्वेअर काय होणार आहे इथे? जसं याचा स्क्वेअर घेतला 2 दुणे 4, परत 2 दुणे 4, म्हणजेच काय होईल? tan a अपॉन 2 गुणिले 2 किती होतात? 4, म्हणजेच सेक रेश टू किती? 4a प्लस कॉट जसा तसा ये राहिला इथं, कॉट a अपॉन 2 दुणे किती होतो? 4 होतो का नाही? सॉरी, हा हे लावायचं राहिलं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला आवाज नसता आला नाही का? तर मग कॉट a अपॉन 6 रेश टू 4 कोसेक रेश टू किती झाला? 2 दुणे 4, म्हणजेच कोसेक रेश टू किती झाला? 4a. कळलं तुम्हाला आता? या ठिकाणी समजलं? 1 plus tan square a is equal to sec square a. 1 plus cot square a is equal to cosec square a. स्क्वेअर म्हटल्यावर 4 झाली का नाही? ट्रिगोनोमेट्रिक, बरोबर? a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर म्हणजे a रेस टू 4 असं आहे, बरोबर? a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर इज इक्वल टू a रेस टू 4 असं, म्हणजे स्क्वेअरचा 4 झाला. समजलं? याचा फॉर्म्युला आहे सेक स्क्वेअर a, याचा कोसेक स्क्वेअर 4. कळलं? आता tan a बाजूला घ्यायचा. काय करायचा? tan a मल्टिप्लाय 1 अपॉन काय करायचं? 1 अपॉन सेक रेस टू 4 a प्लस कॉट a इंटू 1 अपॉन कोसेक रेस टू 4a. कळलं आता? आता तुम्हाला माहिती आहे साइन a, tan a आणि कॉट a माहिती आहे तुम्हाला? हे tan a चं काय होईल? साइन a अपॉन कॉस a, साइन a अपॉन कॉस a
बरोबर. 1/sec² ये sec⁴ काय होते काल दिलाय ना. 1/cos ये इज इक्वल टू काय sec a. हे कालच दिले का नाही तुम्हाला कालचा फॉर्म्युला 1/cos a इज इक्वल टू sec a आणि 1/cosec a बरोबर sin a आहे की नाही. 1/cosec a बरोबर sin a. मग आता याचं काय होईल sin a/cos a मल्टिप्लाइड बाय 1/sec⁴ a म्हणजे काय होईल sec⁴ 1/cos a इज इक्वल टू sec⁴ म्हणजेच 1/sec⁴ इज इक्वल टू काय होईल cos a cos a a 1/sec⁴ म्हणजे cos a⁴ हा इकडे घेतला म्हणजे हा cos a झाला. म्हणजेच कसं 1/sec a इज इक्वल टू cos a आहे की नाही. हा cos इकडे घेतला sec इकडं नियमाने राईट अँड लेफ्ट बाजू 1/sec a इज इक्वल टू cos a म्हणजेच 1/sec इज इक्वल टू cos⁴. कळलं आता. त्यांचं माहिती तुम्हाला sin/cos याचं इथं माहित झालं 1/sec⁴ इज इक्वल टू cos⁴ प्लस कॉटचं काय होईल मग त्यांचं sin तर कॉटचं cos a अपॉन sin a मल्टिप्लाय. आता याचं माहिती 1/cosec⁴ a इज इक्वल टू sin a⁴ काय होईल 1/cosec⁴ a इज इक्वल टू sin⁴ a. कालचा फॉर्म्युला कॉसला सेक आणि कोसेकला साइन काल सांगितलं होतं की नाही. म्हणजे याचा काय होईल 1/cos⁴ चा काय होईल sin⁴ a झाला. आता cos a याला गेला sin a एक sin a गेला म्हणजे इथं हा cos a एक गेला याच्यातला cos⁴ मधला एक गेला म्हणजे काय राहिला 3 राहिला. sin a एक गेला याच्यातला 3 राहिला. मग आता काय होईल इथं sin a मल्टिप्लाय cos 3 झाला ना 3 राहिला का नाही एक गेला याच्याशी 4तून 3 राहिले. sin a मल्टिप्लाय cos⁴a प्लस साइन गेला याच्यातला म्हणजेच काय राहिला cos a हा जसाचा तसा मल्टिप्लाय काय राहिला इथं sin 4 गेले का नाही म्हणजे काय राहिला 3 राहिला. व्हेरी गुड. सोप्यात सोपं आहे बघा. हा cos जसाचा तसा याच्यातला 4 3 राहिला. मग आता इथं कॉमन काय आले सांगा मला. इथं कॉमन काय आले सांगा. इथं कॉमन इथं साइन आहे इथं साइन आहे इथं cos आहे इथं cos आहे. मग कॉमन घ्या sin a इंटू cos a. sin a cos a हा sin a कॉमन याच्यातला cos a कॉमन म्हणजे इथं एक घेतला तर कॉमन राहिले तर इथं काय आला cos² a प्लस आता इथं sin a cos a घेतला इथे sin a एक गेला याच्यातला म्हणजेच काय sin² a आहे की नाही. सामायिक घेतला आणि मग sin a cos a हा सामायिक घेतला sin a राहिला याच्यातला एक गेला cos² राहिला प्लस cos a sin कॉमन आहे म्हणजेच sin² a बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे कालच दिलं काय दिलं sin² a प्लस cos² a इज इक्वल टू काय मित्र हो 1 म्हणजेच काय होईल sin a मल्टिप्लाय cos a. इथं sin² a प्लस cos² a इज इक्वल टू काय झालं
1 मल्टिप्लाइड बाय 1. म्हणून उत्तर काय आलं मित्र आपलं साइन ए मल्टिप्लाइड बाय कॉस ए. आणि उत्तर काय आलं मग RHS इज इक्वल टू LHS. LHS इज इक्वल टू RHS. हे प्रूव्ह झालं. इट इज प्रूव्ड. इट इज प्रूव्ड. PROVED. हे झालं उत्तर. कधी कधी 4 मार्काला येतं मित्र हो, कधी कधी 3 मार्काला. खूप सोपं आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणजे सेक, 1 प्लस कॉट स्क्वेअर म्हणजे कोसेक. फॉर्म्युलाचे हा. आणि मग वर्ग वर्ग 4 झाला. वर्ग वर्ग 4. मग आता टॅनचं माहिती तुम्हाला. साइन अपॉन कॉस 1 अपॉन सेकचं माहिती आहे. कॉस हे बघा कॉस रेज टू 4 प्लस कॉटचं कॉस अपॉन साइन 1 अपॉन कोसेकचं माहिती आहे तुम्हाला. साइन रेज टू 4. एक गेला याच्यातला साइन 3 राहिला. एक कॉस गेला कॉस 3. साइन ए कॉस 3 प्लस कॉस ए साइन रेज टू 3. म्हणजेच साइन ए कॉस ए कॉमन झाला. साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर इज इक्वल टू 1 ए. म्हणून साइन ए मल्टिप्लाय कॉस ए इंटू 1 झाला का नाही याचा. म्हणून साइन ए क्रॉस मल्टिप्लाय कॉस ए इज इक्वल LHS इज इक्वल टू RHS. सिद्ध. प्रूव्ड. ओके. चांगलं करून ठेवा. 4-5 प्रश्न येतील. हॅव ए गुड लाईफ अँड गुड